जय कांदेस मंडळी. आपलं एकदम मस्त खूप छान पद्धतीने दिला ना पोरस ना आपण जेवढा व्हिडिओ रेकॉर्ड करत आपल्याकडे बॅचेत तीनच ना बेस्ट उदाहरण मी आर्मी आणि जी बराचसा प्रश्न सेम ठेवलेत कारण की बेसिक प्रश्न खूप बेस्ट राहतो. ठीक. आता आपला मला माहिती प्रमाणे 22 व्हिडिओ प्रत्येक बॅचले आपला अपलोड होईल झाले. ठीक. आता बेसिक ना ते नंतर आता आपला जे मेन टॉपिक आहे त्यानं चॅप्टर स्टार्ट करा आपण औषध त्यानं पहिला भाग आपला आर्मी जी ना पहिला भाग ना आपला व्हिडिओ एक त्यांना अपलोड करेल देखील. ठीक आहे. आज आपण औषध आणलेलं भाग 2 खूप सुंदर उदाहरण आणलेलं आहेत मी. ठीक. आज तुम्ही प्रत्येक ज्या गोरगरीब पोरं असेल तिथपर्यंत आपल्या बॅचेस आणि आपल्या चॅनलने माहिती द्या जेणेकरून तसले फायदा होईल. ठीक आहे. आता एक उदाहरण मौसम उदाहरणात भाग 2 है. ठीक है ना. एक कक्षा के 40 छात्रों की एक कक्षा के 40 छात्रों की औसत ऊंचाई 145 सेंटीमीटर है. 145 सेंटीमीटर है. इनमें से इनमें से 8 छात्र जिनकी औसत ऊंचाई 142 सेंटीमीटर है. उस कक्षा की उस कक्षा से चले जाते हैं. कक्षा से चले जाते हैं तथा उनके स्थान पर तथा उनके स्थान पर उनके स्थान पर 8 अन्य छात्र 8 अन्य छात्र जिनकी औसत ऊंचाई औसत ऊंचाई 147 सेंटीमीटर है. वो सम्मिलित सम्मिलित हो जाते हैं. वो सम्मिलित हो जाते हैं. हो जाते हैं. अब कक्षा के छात्रों की कक्षा के छात्रों की कक्षा के छात्रों की नई औसत ऊंचाई क्या होगी? एक कक्षा के 40 छात्रों की औसत ऊंचाई 145 सेंटीमीटर है. इनमें से 8 छात्र जिनकी औसत ऊंचाई 142 सेंटीमीटर है उस कक्षा से चले जाते हैं तथा उनके स्थान पर 8 अन्य छात्र जिनकी औसत ऊंचाई 147 सेंटीमीटर है वो सम्मिलित हो जाते हैं. अब कक्षा के छात्रों की नई औसत ऊंचाई क्या होगी? उदाहरण ले तुम्हें सांगा. तुम्हाला आता हिंदी उदाहरण मराठी आयडिया सांगते का. आता एक वर्गामा 40 पोरं आहेत त्याची सरासरी उंची किती 145. ठीक आहे. आता त्यांना मग 8 छात्र उंची औसत उंची 142. आता 40 छात्रांपैकी 8 ज्या विद्यार्थी ते 142 सेंटीमीटर आहे त्या वर्ग सोडून चालले जातात. मग त्यांना जागावर परत 8 अन्य छात्र नवीन येतात आणि त्याची औसत उंची 147 सेंटीमीटर. तर त्यांना मिक्स जातात. आता एकूण
ज्या जे वर्गाने त्याने सरासरी घेतली असा प्रश्न, बाकी काही नाही का. आता किती छात्र जायचं एकूण उंचाई किती 145. हा, 8 जाईल. हा, 142 147 भागिले एकूण 145 काय एकूण छात्र ते सरासरी. एकूण छात्र किती आहे 40. 8 काय आहे 8 जाईल आणि 8 येईल. 8 जायला 8 येईल त्या कॉमन 8 लिहितात. 8 आणि सरासरी 142 जायला नाही आणि येणार 147. ठीक. आता या 142 होता तिला होतो ना 5. 27 मग पहिले कोण सोडवणं पडेल. 27 मधून 142 घ्या. 127 मधून 142 वजा 48. आता 145. ठीक आहे. आता 8 पंचे 40 भागीला सरासरी 40. ठीक. 40 एक 40 145 अधिक 1 नवीन सरासरी घेतली म्हणे 146 द्या. खूप बेस्ट उदाहरण आणले ताससाठी इंटरेस्टिंग. फुल उदाहरण. सरासरीला काय विषय नाही. सरासरीला सगळा क्वेश्चन पेपर तुम्हाला घेतला जाते. त्याला मग तुम्हाला एक विशिष्ट असं आहे की सगळा पॅटर्न उदाहरण तुम्हाला एक एक चॅप्टरला शिकवलं जाते. फक्त बॅचेस कंटिन्यू करत चला, स्टेप बाय स्टेप देखत चला, प्रत्येक गोष्ट क्लिअर होऊन जाईल. आणि प्रत्येक टॉपिक ना असा बेसिक पासून शिकायला दिले त्यांना फायदा कोणी गोष्ट नाही केलं ना. आणि तुम्हाला काही कोणी गरीब मित्र असतील त्यातले शेअर करा. त्याच्यातल्या काही गोष्टी हिंदीमा समजत असेल त्यातल्या आयरनेमा समजायला द्यायला जबाबदारी आपली. फुल उदाहरण. 4 संख्या में से क्वेश्चन 2. 4 संख्याओं में से पहले 3 का औसत. 4 संख्याओं में से पहले 3 का औसत. पहले 3 का औसत 15 और अंतिम 3 का औसत 16 है. अंतिम 3 के औसत 16 है. तो यदि अंतिम संख्या 19 है तो पहली संख्या क्या होगी. तो क्या होगी. 4 संख्या में से पहली 3 का औसत 15 और अंतिम 3 का औसत 16 है. यदि अंतिम संख्या 19 है तो पहली संख्या कौन सी. उदाहरण मी सांग. ठीक आहे. अरे तुम्हाला सांगते का. आता 4 संख्या आहेत. 4 संख्यापैकी पहिल्या 3 सरासरी 15 आहे आणि शेवटला 3 सरासरी 3 आहे. आता त्यापैकी शेवटली संख्या जर 19 आहे तर पहिली संख्या कोणती. एकदम सिंपल. आता एकूण संख्या किती आहेत त्या 19. किती आहे. ठीक आहे. आता पहिल्या 3 आणि शेवटला 3. पहिल्या सरासरी 15, दुसरा सरासरी 16. त्या पहिल्या 15 दुसरा किती 16. 16 15 किलो ना 1. 3 1 ऐकू नाही. 1 न जोडला 3 द्या.
पहिली संख्या घ्या आणि सोडा. असंच खूप छान उदाहरण तुमच्यासाठी मी प्रत्येक लेक्चरला आणतो. फक्त तेवढं तुम्ही लेक्चरने सिरीज कंटिन्यू द्या करत 100% फायदा आहे. पुढला प्रश्न क्रमांक 3. ठीक आहे. 13 परिणाम औषध औषध 42 आहे. 42 आहे. दोन या 42 आहे. यदि प्रथम 7 परिणामक औषध 44 आहे. तथा अंतिम 7 परिणामों का अंतिम 7 परिणामों का औसत 43 हो तो 7वां परिणाम क्या होगा? तेरह परिणामों का औसत 42. यदि 13 परिणामों का औसत कितना है? 42. यदि प्रथम 7 परिणामों का औसत 44 तथा अंतिम 7 परिणामों का औसत 43 हो तो 7वां परिणाम क्या होगा? अरे काय वाटणार माहिती का? उदाहरण तुम्ही सांगा. अरे तुम्ही डायरेक्ट सांगत काय भानगड. सरासरी टॉपिक घ्या. पहिला 13 परिणाम सरासरी केली 42 आहे आणि शेवट एकूण 13 परिणाम सरासरी 42. त्यांपैकी पहिला 7 ने सरासरी 44 आणि आज शेवटला 7 ने सरासरी 43. तर 7वा परिणाम काय? ठीक आहे. आता काय सिंपल आहे. आता एकूण किती परिणाम आहेत त्या 7. पहिला सरासरी किती 42 आणि दुसरा किती आहे पहिल्यांदा 44 शेवटला 43. आता एकूण किती 13 गुणिले 43. पहिला 7 शेवटला 7. 7 कॉमन लिहा. पहिला 7 ने 44 आणि शेवटला 7 ने 43. हा 3 जाय आणि एकूण 13 ची सरासरी घेतली 42. एकूण 13 घेतली आहे. ठीक आहे. आता आपण 43 4 आणि 3 7 4 आणि 4 8. हा ते 7 सकम 7 जातो 49 9 हा चलातून आला 4 7 8 56 56 आणि 4 7 जाय वजा 13 2 26 26 7 4 2 13 52 आणि 2 56 जाय. आता 609 वजा 566. ठीक समजा नाही सांगू नका सांगू ना वजा बाकी. आता 9 आता 6 गेले 3 0 में 6 जाते हात चालले जाड 5 8 जा 10 10 ने 6 गेले 4 5 ने 5 0 म्हणजे 7वा परिणाम काय देतो आला 43. ठीक असा एकदम मस्त चटबटीत आणि चमचमीत प्रश्न लिहिसन तुम्हाला प्रत्येक लेक्चरला भेटत जासो.
आता टॉपिक जुमले समजणार नशीन येणार भाग 3 पुढल्या चले तोपर्यंत जय खानदेश.